नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर EPFOबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. तर ती अपडेट सविस्तरपणे आपण बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ही आजची EPFOबद्दल आलेली सविस्तर माहिती आपण इथे बघूयात. तर इथे बघा मित्रांनो, हेडलाईन दिलेला आहे, EPFOने नियमात केला मोठा बदल. खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. खाजगी नोकरी करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही 6 महिन्यांपेक्षा कमी काळ काम केले तरी EPFOमध्ये जमा केलेले संपूर्ण पैसे काढले जातील. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFOने नियमांमध्ये बदल केलेला आहे. खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल. जे लोक नोकरी बदलत राहतात त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर ठरेल. यासाठी सरकारने कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 1995च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. सरकारने या बदलाची माहिती 26 जून रोजी दिली आहे. हा बदल काय आहे, त्याचा फायदा कसा होईल, याचा फायदा कोणाला होणार, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर हा बदल काय आहे हे कसे समजून घ्यावे ते इथे पहा. कर्मचाऱ्यांचे पैसे दरमहा 2 प्रकारे EPFमध्ये जातात. त्याच्या मूळ वेतनातील 12% रक्कम दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीमध्ये जाते. दर महिन्याला कंपनीसुद्धा तेवढेच रकमेचे योगदान देते. परंतु नियोक्त्याच्या एकूण योगदानांपैकी 8.33% कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच EPSमध्ये आणि 3.67% PFमध्ये जाते. तर एक EPSमध्ये जाणार तर दुसरा PFमध्ये जाणार. तर आत्तापर्यंत असा नियम होता की जर एखाद्या कर्मचाऱ्याने 6 महिन्यांपूर्वी कंपनीतील नोकरी सोडली तर त्याला कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच EPSमध्ये जमा केलेले पैसे काढता येत नव्हते. तर या नियमामध्ये बदल केल्यानंतर कर्मचारी 6 महिन्यांपूर्वी नोकरी सोडला तरीही EPSमध्ये जमा केलेले पैसे मिळतील. तर पूर्वी काय व्हायचे पहा इथे. यापूर्वी कर्मचारी 6 महिन्यांपूर्वी नोकरी सोडल्यास त्याला फक्त EPFमध्ये जमा केलेले पैसे मिळायचे. EPSमध्ये जमा केलेले पैसे त्याला मिळाले नाहीत. आता कर्मचारी 6 महिन्यांपूर्वी नोकरी सोडला तरीही त्याला EPF आणि EPSमध्ये जमा केलेले पैसे मिळतील. दरवर्षी या नियमातील बदलांचा फायदा 7 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे मानले जात आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की दरवर्षी 7 लाखाहून अधिक कर्मचारी 6 महिने पूर्ण होण्याआधीच नोकरी सोडतात. आतापर्यंत त्यांचे EPSमध्ये जमा केलेले पैसे बुडाले होते. तर यामध्येच टेबल D मधील दुरुस्ती म्हणजे काय ते जाणून घेऊया. EPFOने आणखी एक मोठा बदल केला आहे. त्यांनी टेबल D मधील सुधारणा केली आहे. यासह EPS सदस्यांनी माघार घेतल्यावर त्याला नोकरीमध्ये पूर्ण झालेल्या प्रत्येक महिन्यासाठी लाभ मिळेल. सरकारने जारी केलेल्या रिलीजमध्ये असे म्हटले आहे की आता पैसे काढण्याच्या लाभाची रक्कम कर्मचाऱ्यांनी किती महिने काम केले यावर अवलंबून असेल. तसेच कोणत्या वेतनाच्या आधारावर त्यांचे योगदान EPSमध्ये केले गेले आहे. एका अंदाजानुसार बघा 23 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना नियमातील या बदलाचा फायदा होणार आहे. EPSच्या नियमानुसार पेन्शनसाठी किमान 10 वर्षाची सेवा आवश्यक आहे. तर आतापर्यंत पूर्ण केलेल्या सेवांच्या आधारावर पैसे काढण्याची रक्कम मोजली जात होती. तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी EPFO कर्मचाऱ्यांसाठी. तर कर्मचारी 6 महिन्यांच्या आत जर नोकरी सोडली तरीसुद्धा त्याला EPSमधून पैसे काढता येणार अशा नवीन नियमाबाबत आजची महत्त्वाची बातमी. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.